सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी त्यांनी असं एक ट्विट केलेलं आहे, कसं पाहतो त्या ट्विट? सुप्रीम कोर्टाचा निकाल जरी आला तरी सुप्रीम कोर्टाला कोणाला डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे असणारा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून डिस्क्वालिफाय होईल असं मला वाटत नाही. तर डिस्क्वालिफाईंगची जी प्रक्रिया होती आणि त्या काळचे असणारे डेप्युटी स्पीकर यांच्या निर्णयाला जो रोख लावण्यात आला होता, स्टे देण्यात आला होता, तो कदाचित स्टे या ठिकाणी उठवला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. गव्हर्नर आणि एक्झिक्युटिव्ह अशातला असणारा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. हा घटनात्मक मुद्दा आहे. त्याच्यामुळे गव्हर्नरनी घेतलेला निर्णय हा योग्य की अयोग्य याच्यावरती सुप्रीम कोर्ट भाष्यच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असं जे बघतो ह्या निर्णयाच्या माध्यमातून गव्हर्नरच्या फंक्शनिंगवरती ताशारे ओढल्या जातील असं मला वाटतंय त्या सगळ्या याच्यामध्ये. परंतु गव्हर्नरनी घेतलेला निर्णय हा उलटा केला जाईल असं जे काही जणांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. ते होऊ शकत नाही, कारण का ती घटना होऊन गेलेली आहे. गव्हर्नरनी जे आदेश दिले, ज्याला आपल्याला म्हणता येईल की फ्लोर टेस्ट घेण्याचे, त्याची अंमलबजावणी झाली. प्रत्यक्षात मतदान झाले की न मतदान झालं याचा असणारा प्रश्न नाही, पण त्यासाठी सभागृह बोलवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे त्याच्या अगोदरच त्यांनी असणारा राजीनामा दिला, फ्लोर टेस्ट झाली नाही आणि म्हणून पुन्हा आणू शकता असं नाही. ज्या क्षणाला असणारा सभागृह बोलवण्यात आलं त्या क्षणाला गव्हर्नरचा असणारा निकाल त्या ठिकाणी गव्हर्नरचे आदेश जे आहेत ते अंमल झाले आणि ते अंमल झालेले आदेश हे सुप्रीम कोर्टाला मागे घेता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि ती त्यांच्यावरती घटनात्मक बंधन आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. फार फार काय होणार त्याच्या या याच्यामध्ये तर स्पीकरच्या ह्याला जो स्टे दिला होता तो स्टे उठवला जाईल आणि कदाचित त्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी येईल की राजीनामा दिला कधी, त्यावेळेसचे डेप्युटी स्पीकर कोण होते, त्याच्यामध्ये नव्याने आलेली जी परिस्थिती आहे, बदललेली परिस्थिती आहे, सिम्बॉलच्या कायद्याखाली इलेक्शन कमिशनने निकाल दिल्यानंतर दॅट इज आफ्टर थॉट आहे, म्हणजे आफ्टर आहे तिचा आणि प्रोसिडिंग्स डेप्युटी स्पीकरकडे चाललेले आहेत त्याचा अजिबात सूत्रांत संबंध नाही आणि तो सुप्रीम कोर्टाला नंतरचा असणारा स्पीकर इलेक्शन कमिशनचा निकाल ग्राह्य धरता येईल हे बरोबर आहे, पण त्याला आधारित धरून त्यांना आता निकाल देता येणार नाही. कारण का ज्या दिवशी जी पिटिशन दाखल झाली त्या दिवशी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसरूनच निकाल द्यावा लागेल आणि म्हणून मला असं वाटतं त्या ठिकाणी की निकाल बी जो असताना अपेक्षित करतो की स्टे ऑर्डर दिला होता तो उठवलेला आहे, त्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी येईल आणि क्रोनॉलॉजी आल्यानंतर तिथे असणारा स्पीकर ज्या महिन्याभराच्या आतमध्ये तुम्ही निकाल द्या असं मला त्याच्यामध्ये वाटतंय. ती क्रोनॉलॉजीच असणारं स्पीकरला बाइंडिंग राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. राजकीय भूकंप होईल असं वाटतं का 15 दिवसात काहीतरी तुम्ही पुण्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भूकंप ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचे छोटे छोटे साईन्स दिसायला सुरुवात होतात की मोठा भूकंप ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचे छोटे छोटे भूकंप होतात. त्यावेळी एक भूकंप तुम्हीच सगळ्यांनी असताना रिपोर्टिंग केला की होता होता थांबला अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही असं पुण्यामध्ये म्हणाला होता की 2 भूकंप येणार आहेत आणि त्याची एक सुरुवात देखील अजितदादा पवारकडनं झाली होती, मात्र कुठेतरी पवारांच्या प्रेशरमुळे ते माघार झाला असं नाही वाटत. ते मी त्याच्यावरती काय भाष्य करणार नाही, बोलणार नाही, पण माझं जे स्टेटमेंट आहे की 2 भूकंप होतील मी त्याच्यावरती कायम आहे. दुसरा बाकी भूकंप आता एक तर होता सर, कुठले 2 भूकंप असे
जर सगळंच मांडत बसलो तर त्याच्याला चार्म जातो. त्याच्यामुळे तो चार्म कायम राहिला पाहिजे म्हणून असं ते मांडत नाही. राजकीय तर आहेच, पण खारेगावमध्ये जी घटना झाली, 4 जणांचा 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. आकडा आता तो आणखी एक वाढलेला आहे. जवळपास 20 जण येतील असं त्या रिपोर्टमध्ये समोर येतं. दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो की महाराष्ट्र शासन असेल किंवा ज्यांचा सत्कार करण्यात आला ते धर्माधिकारी मूर्ती म्हणून असतील, दोघांनीही चमडी बचाव अशा रीतीने तो कार्यक्रम केला. साधा सुद्धा कार्यकर्ता ज्यावेळेस कार्यक्रम करतो आणि दुपारचा ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो वरती छप्पर बांधतो, पाण्याची सोय करतो. धर्माधिकारी यांचा असणारा ट्रस्ट आपण असणारा बघितलं तर 4 जणांचा आहे, ते कुटुंबाचं ट्रस्ट आहे आणि त्यांची संपत्ती किती आहे हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. पण मी निश्चितपणे एवढं मानतो की त्या ट्रस्टची एवढी संपत्ती आहे की ते वरती छत बांधू शकतात. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की पाणी नाही, पाण्याची सोय नाही आहे, त्यावेळेस शासन आणि धर्माधिकाऱ्यांचा ट्रस्ट हे पाणी सहज त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतात. पण मानसिकता पाहिजे. आकड्यांची लप्पाछपी होते असं वाटतं. माझं म्हणणं अशी तुम्ही वंचित बहुजन आघाडीने देखील मागणी केली होती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. प्रश्न असं की त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा उन्हामध्ये जर करणार असाल आणि दुर्दैवाने अजून ती बातमी कन्फर्म होत नाहीये की अमित शहा यांनी दुपारीच घ्या असा आग्रह धरला होता का. मुनगंटीवार म्हणतायत की तो आप्पासाहेबांनी दिलेली वेळ होती. ते कोणी असेल, माझं म्हणणं असं की ज्यांनी कोणी दिली असेल आणि ज्यांनी सोय केली नसेल त्या सगळ्या याच्यामध्ये मी असायला फक्त भक्तांना एवढंच म्हणणार आहे, धर्माधिकाऱ्यांच्या भक्तांना एवढंच म्हणणार आहे की तुम्ही असायला आता विचार करा की ज्या ट्रस्टला आणि ज्या व्यक्तीला तुम्ही लाखो रुपयाचं डोनेशन गेली एवढी वर्ष दिलेली आहे आणि त्यांच्यात सत्कार होत असताना ते जर तुमच्या डोक्यावरती छप्पर देणार नसतील तर काय परिस्थिती आहे आपण असा विचार केला अधिक बरा आहे असं मी त्या शासनाने 13 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च केला त्या इव्हेंटवर. मागणी केली आहे या संपूर्ण एक मिनिट. 13 कोटी झाली पाहिजे की 13 कोटी गेले कुठे. काँग्रेसच्या अधिवेशनाची मागणी, विशेष अधिवेशनाची मागणी केली. काँग्रेसने त्या अधिवेशनातून काय साध्य करणार आहेत हे पहिल्यांदा काँग्रेसने सांगावं. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार आहेत अशा देखील चर्चा रंगू लागलेल्या आहेत. शरद पवारांच्या सांगण्यावरून झालं असेल असं तुम्हाला वाटतं काय? ते मी म्हटलं थांबा ना अजून जरा. अजून कोणी विचारू हिंदीमध्ये. संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी केली दलित असोसिएशन आणि त्यांच्याच डिपार्टमेंटमधून ही मागणी होते. त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. ते प्रश्न असे त्याच्यामध्ये की जर तुम्ही 13 कोटी जर खर्च केले असतील तर मग पेंडॉल का बांधले गेला याची सारी चौकशी निश्चितपणे झाली. प्रकाश जी, हम लगातार देख रहे हैं राजनीति में एक उलटफेर होने वाला था, वो होते होते रह गया. तो किस तरह से देखते हैं हम अजीत पवार, जो खबरें चल रही थी कि अजीत पवार बीजेपी में जाएंगे, एक समीकरण बनेगा, उसे कैसे देखते हैं? ठीक है, कुछ दिन पहले मैंने कहा था कि महाराष्ट्र की राजनीति में 2 भूकंप होंगे. मैं आज भी उसी बयान पर अमल हूं कि 2 भूकंप होना अनिवार्य है महाराष्ट्र की राजनीति में. अजीत पवार की बात अगर यहाँ पर है तो मेरे ख्याल से उन्होंने खुद ने कहा है कि मैं राष्ट्रवादी के साथ हूँ, राष्ट्रवादी के साथ ही रहूँगा. लेकिन जो हमने बयान दिया है कि भैया 2 भूकंप होंगे, मैं समझता हूँ कि कर्नाटक की इलेक्शन खत्म होते होते ही ये 2 भूकंप होंगे ऐसा मुझे लगता है. बट ये दो भूकंप होंगे क्या, मतलब किस तरह आप? मेरे ख्याल से अभी मैं अगर कहूँ कि इसमें अगर अभी ही खोल दूँ तो मेरे ख्याल से लोगों को जो चार्म लगता है ऐसे न्यूज़ में, क्योंकि अभी की न्यूज़ जो है वो मैं समझता हूँ कि एक एंटरटेनमेंट है लोगों को
उसी में कुछ लोग अपना जीते भी है, उसमें आनंद भी मनाते हैं, तो मैं उनका आनंद छीनना नहीं चाहता हूँ। वो अपनी अपनी कल्पनाएं जो उसको वो रंगाते रहे, कलर करते रहे, यही उम्मीद करता हूँ मैं। पर हमने पिछले बार भी देखा था कि पहले अजित पवार मतलब मीडिया में कहते हैं कि मैं कहीं नहीं जाऊंगा, लेकिन दूसरे दिन ही वो जो है शपथ लेते हैं। तो क्या इस बार भी हो सकता है वैसा कि मीडिया को कुछ और कहें और कर कुछ और रहे हो अजित दादा? देखिए, वेट एंड वॉच। आपको क्या लगता है, मतलब आप अपनी तरफ से कैसा? वेट एंड वॉच। एक भूकंप वो था जो होने वाला था। नहीं, मैं आप भी कह रहा हूँ कि 2 भूकंप बाकी है। अच्छा, कल ही संजय राउत ने कहा है कि विधान भवन के उन्हें आंकड़े बताए कि असेंबली में जो है 180 से लेके 185 जो है आंकड़े आएंगे, एमवीए जो है वो 40 पार करेगा। आपको क्या लगता है कि समीकरण क्या होने वाला लोकसभा के टाइम पे और असेंबली के टाइम पे 2024 में? देखिए, मैं कहूँगा कि ये जो 2 भूकंप है उसके बाद में कई राजनीति बदलेगी, और आज के जो समीकरण है वो समीकरण आपको नहीं दिखाएंगे, नई समीकरण उभरते हुए आपको दिखाएंगे। क्या नई सरकार बनते हुए हम देखेंगे 2024 में, बीजेपी हारते हुए देखेंगे हम? मैं इस पर कर्नाटक के इलेक्शन के बाद ही अपनी राय दूंगा। कर्नाटक के इलेक्शन को आप कैसे देखते हैं कि कुछ उलटफेर वहां पे होने वाला है? देखिए, कर्नाटक के इलेक्शन में जो है, अगर मान लो कांग्रेस आपस में नहीं लड़ती है, या मान लो हम लोग जो ऑपोजिशन में है वो डिवीजन अगर नहीं होने देते हैं ज़्यादा पैमाने पर, तो मैं उम्मीद करता हूं कि बीजेपी वहां पे रिटर्न आना मुश्किल हम लोगों को दिखाई देती है। मैं 10 दिन के लिए कर्नाटक के चुनाव में सहयोगी हूं, वहां पर जा रहा हूं, और हम लोग डेलिकेसी के साथ वहाँ पर अपनी भूमिका अदा करेंगे, क्योंकि हम लोग की भूमिका से हम लोग ये देखेंगे कि ना कुमार स्वामी जो जेडीएस है उसको तकलीफ हो, ना कांग्रेस पार्टी जो है उसको कोई तकलीफ हो। हमारा लक्ष्य यही होगा कि 2024 की शुरुआत कर्नाटक से हुई, ऐसा मैं लगता है। मैं उम्मीद कर रहा था कि महाराष्ट्र के कॉरपोरेशंस के चुनाव यहाँ पर होंगे और वहीं से शुरुआत होगी, ऐसा मैं मानता था, लेकिन जिस तरह से बीजेपी ने इसको पोस्टपोन किया है, इस इलेक्शन को डर के मारे उन्होंने पोस्टपोन किया है। आज भी हाई कोर्ट में महाराष्ट्र के जो इलेक्शन कमीशन है उस पर सेडिशन की केस लागू होनी चाहिए, क्योंकि इलेक्शन उसकी लेने की जिम्मेदारी है। लेकिन दुर्भाग्य है कि जिन बेंच के पास ये सुनवाई थी, उस बेंच को हाई कोर्ट के माध्यम से ही रोक लगा गई है कि वो इस मैटर को ना सुने। अगर वो आज सुनाई होती तो मेरे ख्याल से फैसला उसका आज होता, लेकिन उसको रोकने की बात जो है वो बड़ी पैमाने पर वहाँ पे शुरुआत है, ऐसा मैं मान के चलता हूँ, और उम्मीद करता हूँ कि कुछ दिनों में ही उसका फैसला होगा। लेकिन अभी जो है 2024 का रास्ता जो है वो कर्नाटक से गुजरता है। अगर मान लो हम लोग कामयाब हुए बीजेपी को रोकने में, तो फिर 2024 का खेल जो है वो अलग ही है, इसको आप ध्यान में। प्रकाश जी, अपोजिशन का चेहरा कौन होगा? लगातार हम देख रहे हैं राहुल गांधी के साथ जो अपोजिशन मिनिस्टर्स हैं वो मीटिंग कर रहे हैं। नीतीश कुमार को हमने देखा, शरद पवार यहाँ से गए थे, तो चेहरा कौन होने वाला है? केजरीवाल पे भी कार्रवाई अब शुरू हो चुकी है। देखिए, एक बात ऐसी है कि ये जो मोदी ने सिलसिला शुरुआत किया है कि हमको प्राइम मिनिस्टर का मोहरा दिखाइए, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में इस बात को जो है वो गलत है, ऐसा मैं मान के चलता हूं, क्योंकि प्राइम मिनिस्टर अगर चुनना है तो मेंबरान जो चुन के गए हैं पार्लियामेंट में उनका अधिकार है, क्योंकि सदन उनको चलाना है। नहीं तो आज जैसे हम लोग देखते हैं कि मोदी की तानाशाही है, कैबिनेट मीटिंग हुई नहीं हुई, कुछ कैबिनेट मिनिस्टर तो हमारे पास रोते हैं कि हमारी स्थिति ऐसी है कि हम लघु शंका के लिए जाए तो पीएम के ऑफिस से फोन आता, पीएमओ के ऑफिस से फोन आता है कि आप कहाँ हो।
तो ये जो तानाशाही वहां पर चली है, उस तानाशाही को खत्म करना है। और चेहरा कौन हो या प्राइम मिनिस्टर का फेस कौन हो, तो मेरे ख्याल से मैं मान के चलता हूं सभी जिनका नाम दिया आपने वो सभी प्राइम मिनिस्टर के लायक हैं। लेकिन 5 साल हाउस चलाने के लिए इलेक्टेड मेंबर्स किसको पसंद करते, ये सबसे बड़ी बात है। तो मैं समझता हूं कि जिन जिन लोगों के नाम है, चाहे नीतीश कुमार हो, चाहे ममता बनर्जी हो, चाहे राहुल गांधी हो, या चाहे नवीन पटनायक हो या स्टालिन हो, ये सभी में काबिलियत है इस देश के प्राइम मिनिस्टर बनने की। लेकिन सवाल ये है कि इनमें से इलेक्टेड पार्लियामेंट मेंबर जो है, किन पे ज्यादा विश्वास होगा वही प्राइम मिनिस्टर बनेगा और वही सरकार मेरे ख्याल से सही चलती है, ऐसा मैं मानता हूं। सर, कर्नाटक इलेक्शन निवडणुकांकडे कसं पाहताय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणखीन पुढे ढकलल्या गेल्यात असं वाटतं? ते मुंबईच्या कॉर्पोरेशन किंवा महाराष्ट्राच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका झाल्या असत्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या असत्या तर माझ्या अंदाजानं देशाच्या राजकारणाची दिशा ही ठरली असती असं मी त्या ठिकाणी मानत होतो। परंतु महाराष्ट्राच्या इलेक्शन्स ह्या असणाऱ्या सरकारने पुढे ढकलल्या, याचं एकच कारण आहे की ते पुन्हा जिंकू शकत नाही, हे आता अधोरेखित झालेलं आहे। इमिजिएट इलेक्शन जे आहेत त्या कर्नाटकाच्या आहेत आणि म्हणून कर्नाटका म्हणजे दिल्लीचा रस्ता मी असं म्हणतो की वाया कर्नाटक आहे अशी असणारी परिस्थिती आहे। जर सगळे विरोधी पक्ष बीजेपीला थांबवू शकले तर मग 2024चा लोकसभेचा जो खेळ आहे तो वेगळा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि म्हणून आम्ही असारा 15 जागा कर्नाटकमध्ये लढतो आहोत। कर्नाटकची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे कर्नाटक आहे ते 15 जागेंवरती लढतात आहेत। त्यांनी मला असं विनंती केली की मी त्यांच्या प्रचाराला यावं, मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे। परंतु त्याच्याच बरोबर काँग्रेस आणि कुमारस्वामी जेडीएस या दोघांमधला टकराव होणार नाही हेही आम्ही असं त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि दोघांच्या टकरावामध्ये तिसऱ्याचा फायदा होऊ नये हेही त्या ठिकाणी आम्ही असं पाहणार आहोत। आणि म्हणून एकंदरीत मला असं परिस्थिती दिसते की बीजेपी रिटर्न होणं हे जरा कठीण दिसते अशी परिस्थिती आहे कर्नाटकमध्ये। पंतप्रधान पदाचा चेहरा नाही असं म्हटलं जात आहे की कोण आहे विरोधकांकडे पंतप्रधानाचा चेहरा दाखवतो? ते ज्यांची नावं घेतल्या जातात, मग नितीश कुमार असेल, राहुल गांधी असेल, ममता बॅनर्जी असेल, नवीन पटनायक असेल, स्टॅलिन असेल, ही सगळी जण प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। यांच्यामध्ये काबिलियत आहे प्राईम मिनिस्टर होण्याची, नाही अशी नाही। देश व्यवस्थित चालू शकतात का? चालू शकतात, पण प्रश्न यांच्या फेसचा नाही। प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की निवडून गेलेले खासदार हे कोणावरती अधिक विश्वास ठेवतील तो पंतप्रधान होईल अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे हा जो नरेंद्र मोदीचा जो फेस आहे त्या नरेंद्र मोदीच्या फेसने आपण असं बघितलं की पुलवामा झालं आणि एकही कॅबिनेट मंत्री आज अमित शहाला हे विचारायला तयार नाही की तुम्ही हेलिकॉप्टर का दिलं नाही, म्हणजे किंवा एअरक्राफ्ट का दिलं नाही। पुलवामा झालं त्यावेळेस मी एकटाच होतो की असणारा शंका व्यक्त केली होती की हा घातपात आहे आणि याची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे। प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आपण हे जे वन मॅन शो आपण जे करायला बघतोय त्या वन मॅन शो मध्ये अमेरिकेसारख्या खालच्या स्तरावरती जी इंडिपेंडन्सी आहे ती इंडिपेंडन्सी आपल्याला असणाऱ्या भारतामध्ये दिसत नाही। तिथे अजूनही गुलामीची असणारे अवशेष आपल्याला शिल्लक आहेत अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून जी सिस्टम आपल्याकडे असणारा पार्लमेंटरी सिस्टम आलेली आहे तीच पार्लमेंटरी सिस्टम जी आहे ती माणसाला गुलामीतून बाहेर काढते आणि व्यक्तिगत त्या ठिकाणी श्रद्धा वाहण्याची संधी देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। सर, शेवटचा प्रश्न विचारतो। अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत, जवळपास एक गट त्यांचा जातोय, त्यांना मुख्यमंत्री पद दिलं जाते, तुमचं निरीक्षण काय सांगते? त्याला दिलं जाईल? मी असं म्हणतोय त्याच्यामध्ये की आपण अजित पवारांनी ज्यावेळी सांगितलं की मरेपर्यंत मी असणारा राष्ट्रवादीत राहणार, विश्वास ठेवा ना, आपण क्वेश्चनिंग का करतोय?
ओके थँक्यू